आज आपण येथे चविष्ट आरोग्यदायी जांभळे मंचुरियन बनवणार आहोत. जांभळ्या कोबीपासून 2 ते 4 जणांसाठी हे मंचुरियन बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी येथे स्क्रीनवर दिलेलं आहे. तसेच येथे मी 15 ते 20 लसूण पाकळ्या, 6 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे, 1 मूठभर कोथिंबीर घालून त्यांचं येथे मी सुकं वाटण दळून घेतलेलं आहे. त्यानंतर जांभळ्या रंगाचं कोबी घेऊन त्याला किसणीच्या साहाय्याने येथे बारीक किसून घेतल्यावर त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये जे आपण मिरची आणि लसणाचं सुकं वाटण तयार केलं होतं ते घालून घेतल्यावर यात पाव चमचा मीठही यात घालून घेतलेलं आहे आणि हाताच्या साहाय्याने हे सर्व मिश्रण मी येथे एकजीव करून घेण्यास सुरुवात केलेली आहे. जेव्हा हे मिश्रण छान एकजीव होतं तेव्हा मी येथे त्याचे मंचुरियन बनवून घेण्यास सुरुवात केलेली आहे. हे मंचुरियन बनवताना आपल्याला या कोबीतलं सर्व पाणी येथे निथळून घ्यायचं आहे. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मी येथे मंचुरियन बनवून घेण्यास आणि त्याच्यातलं पाणी निथळून घेण्यास सुरुवात केलेली आहे. येथे आपले सर्व कोबीचे मंचुरियन बनवून तयार झालेले आहेत. त्यांना मी आता येथे एका पॅनमध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहे. येथे मी एका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घालून घेऊन ते तेल गरम झाल्यावर त्याला येथे पॅनमध्ये छान पसरून घेतलेलं आहे. त्यानंतर गॅस स्लो करून त्यामध्ये येथे सर्व मंचुरियन घालून घेतलेले आहे. हे मंचुरियन आपल्याला 15 ते 20 मिनिटं स्लो गॅसवर छान शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत आणि 5-5 मिनिटांनी आपल्याला हे सर्व मंचुरियन हलवून घ्यायचे आहे, जेणेकरून ते चारही बाजूने छान फ्राय होतील आणि 15 ते 20 मिनिटं स्लो गॅसवर ते कुक केल्यामुळे ते आतपर्यंत छान शिजले जातात. जांभळ्या कोबीच्या सेवनाने आपली रक्तातील शुगर मेंटेन राहते, तसेच आपली इम्युनिटी सिस्टम स्ट्रॉंग होते आणि आपल्या हृदयाचे आरोग्यही छान राहते. येथे आपले जांभळ्या कोबीपासून कमी तेलात बनवलेले मंचुरियन तयार झालेले आहे. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.